प्रत्येकाचा विवाह म्हणजे उशिरा का होतो? त्यांची आर्थिक स्थिरता नाहीये किंवा त्यांचे अँबिशन पूर्ण झालेले नाहीत. गुरुकुमार अवस्था, शुक्रकुमार अवस्था असेल तर मात्र अशा लोकांची लग्न मात्र योग्य वेळेत होतातच. एखाद्याच्या पत्रिकेत विवाह योग हा उशिरा आहे, त्यामुळे त्याचं लग्न उशिरा होतं. शुक्र षष्ठ स्थान, अष्टम स्थान अथवा व्याह्या स्थानात असेल विवाह उशिरा होतो. शनी हा लेट करणारा ग्रह आणि शुक्र ते शुभ ग्रह म्हणून लग्न लेट होतात. मंगळ निवारणासाठी जे काही उपाय वगैरे दिले जातात, रुटीच्या झाडासोबत लग्न, ते सजेस्ट केले जातात. त्याने मंगळ कसा शांत होतो? मंगळाचा आणि रुईच्या झाडाचा संबंध नाहीच आहे. विवाह योग पत्रिकेत कसा ओळखता येतो? गुरु पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान अथवा लग्नस्थानातून गुरु अथवा शुक्राचं ज्यावेळी भ्रमण होईल त्यावेळी लग्नाचे योग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न योग जर वारंवार येत असेल तर तेवढी लग्न होत असतात. एखाद्या व्यक्तीला लग्नाची कुंडली पाहताना कोणत्या ग्रहाला आणि कोणत्या स्थानाला अधिक महत्व असतं दिलं पाहिजे? मी पत्रिका पाहताय तर तुम्ही वर आणि वधूच्या वयातलं अंतर त्याचा विचार केला पाहिजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून. 200% केला पाहिजे. खूप लोकांची अशी लग्न रखडलेली होत नाहीत, विलंब होत आहेत खूप. ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत बेनिफिट मिळेल आणि लवकर लग्न होण्यासाठी मदत होईल त्यांना? कुलदेवतेला ते शनी आणि राहू हा सप्तम स्थानामध्ये असेल तर विवाह होत नाहीत किंवा विवाह रखडले जातात. हे खरे? जर राहू शनी पत्रिकेमध्ये युती कुठेही असेल तर ती तुम्हाला अशुभ फळं देते. प्रकारच्या योनी असतात. 27 प्रकारच्या योनी असतात. आजकाल बरेच लोक पत्रिका पाहतात, कुंडली पाहतात, गुण मिळवतात, राशी नाडी सगळं पाहतात, तरी सुद्धा बरेच लग्न तुटलेले आहेत. हे सगळं का होतं? तुमच्या पत्रिकेमध्ये हे काय असतं ते प्रीतिषाष्टक आणि मृत्यूषाष्टक? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचा या मंचावरचा दुसरा पॉडकास्ट आहे आणि यापूर्वी आपण ज्या विषयावरती पॉडकास्ट केला होता त्याच विषयाच्या अगदी खोलापर्यंत जाण्यासाठी आजचा हा पॉडकास्ट आहे. विवाह योग किंवा विवाहाशी रिलेटेड कुठल्याही समस्या आणि त्या समस्येचं समाधान आणि त्या समाधानासाठी एकमेव नाव म्हणजे आनंद कुमार. आपले जे काही ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषाचार्य म्हणू शकतो, ज्यांच्या पत्रिकेची हेडलाईन किंवा ज्याची टॅगलाईनच आहे अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिष. हे तीनही बिंदू एकत्र करून जे आपलं ज्योतिषशास्त्र चालवतात किंवा ज्यांचा या ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिष यांना एकत्र करून बघण्याचा ज्यांचा दृष्टिकोन आहे, असे आनंद कुमार आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा आलेले आहेत. विवाहाशी रिलेटेड अडचणी ह्या आपल्यासाठी काही नवीन नाहीत. बऱ्याच ठिकाणी विवाह म्हणजे आजकाल तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहत असाल तर प्रत्येकाचा विवाह हा लांबणीवरती पडलेला आहे. प्रत्येकाचा विवाह लेट होतोय. जरी विवाह झाला तरी तो टिकत नाही आणि म्हणजे इतक्या अडचणी आहेत. मग आजकाल एक सुखी वैवाहिक जीवन हे अगदी मिथ झालेलं आहे. अशा काळामध्ये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या या पॉडकास्टमधून होणार आहेत आणि त्याच ताकदीचे, त्याच तोडीचे गेस्ट आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या माझ्या मनातले सर्व प्रश्न आज त्यांना विचारून घेऊयात आणि बघूयात आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळतं ते. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती पुन्हा. जय माता दी. जय माता दी. कशा आहात सर? मस्त, मजेत, आनंदित. बरं बरं बरं. आता आपण आज जे बोलणार आहोत ते विवाहाविषयी बोलणार आहोत. जसं आपण सुरुवातीला ऑफ कॅमेरा सुद्धा बाहेर बसून चर्चा करत होतो तेव्हा एकच चर्चा आपली होती की आजकाल प्रत्येकाचा विवाह असा म्हणजे उशिरा का होतोय? उशिरा लग्न होण्याचं काय कारण आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून उशीर होण्याचं पहिलं कारण आपण पाहतोय तर योग तर पहिल्यापासूनच आहेत ते, पण वयाच्या 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्षापर्यंत लग्न व्हायला हवे होते. पण न होण्याचं कारण त्यांची आर्थिक स्थिरता नाहीये किंवा त्यांचे अँबिशन्स पूर्ण झालेले नाहीत. म्हणजे गुरुबळ कमी पडते. त्यांना समजून सांगणार कोण नाही, समजून घेणार कोण नाही, ही मोठी अडचण आहे. गुरु म्हणजे धनाचा करा की गुरु ग्राहनामध्ये पैसा पाहतो, आर्थिक सोबतता पाहतो, समाधान वृत्ती पाहतो. हे लोक समाधान नाहीत. मी स्थिर होईल, मी माझ्या पायावर उभा राहील आणि नंतर लग्न करेल. ह्या मुला किंवा मुलीचे दोघांचे किंवा त्यांच्या आईबाबांचे असेच प्रश्न असल्यामुळे, त्यांची तशी भावना असल्यामुळे विवाहात विलंब होतोय. दुसरं तिसरं पत्रिके अनुषंगाने, ग्रहाच्या अनुषंगाने कारण नक्कीच नाही आहे. हा मात्र गुरु आणि शुक्र त्या विषयाला कारणीभूत आहे. आणि गुरु बळ चांगलं असेल, शुक्र बळ चांगलं असेल, गुरुकुमार अवस्था, शुक्रकुमार अवस्था, युवा अवस्था असेल तर मात्र अशा लोकांची लग्न मात्र योग्य वेळेत होतातच. म्हणजे अनेक सांगायचं म्हटलं तर अनेक मुला मुलींची लग्न 18, 20, 22 वर्षात होतात, पण त्यांची कमाई नाही आहे. ते कुठे IT कामाला नाहीत, काही नाही केलं, छोट्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते. अशा मुलांची लग्न होतात आहे. त्यांचं गुरुबळ महत्वाचं आहे, शुक्राचं बल अतिशय महत्वाचं आहे.
पण विवाह योग एक नावाचा प्रकार असतो, जो विवाह योग नसेल किंवा असं असतं का की एखाद्याच्या पत्रिकेत विवाह योग हा उशिरा आहे त्यामुळे त्याचं लग्न उशिरा होतं? शुक्र जर वृद्ध अवस्थेत असेल, हम्म, हम्म, शुक्र वृद्ध अवस्थेत असेल, शुक्र षष्ठ स्थान, अष्टम स्थान अथवा व्याह्या स्थानात असेल, हम्म, कोणी पापग्रह युक्त असेल तर मात्र हा विवाह उशिरा होतो. तर पापग्रह म्हणजे कोण? शनी, मंगळ, राहू, केतू. ह्याला आम्ही नीचभंग नावाचा योग निर्माण होतो. हम्म, जो नीच पक्ष शब्दशः अर्थ नियतीला मान्य नशा घटना घडत राहतात. आता लग्न लवकर व्हावं प्रत्येकाचे व्यावहारिक जीवन आहे किंवा नियतीत बसायला पाहिजे, पण ते लग्न लेट होतंय म्हणजे नियतीला मान्य नाही. सॉरी, शनी हा लेट करणारा ग्रह आहे आणि शुक्र सोबत आहे, म्हणजे पापग्रह शुक्र शनी आहे आणि शुक्र जो शुभ ग्रह आहे म्हणून लग्न लेट होतात. हम्म, केतू सोबत असेल तर भावना जास्त, इमोशन जास्त असतात आहे आणि त्या इमोशन प्रमाणे बायको काय नवरा मिळत नाही म्हणून लेट होतात. राहू जर पापग्रहयुक्त शुक्रासोबत असेल तर इथे बुद्धीप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे पत्नी अथवा पती लाभत नाही हम्म. म्हणून लग्न लेट होण्याची ही महत्वाची कारणं आहेत. बरं, आता बऱ्याचदा काय होतं की प्रेमविवाह होतात लोकांचे आणि 3-3, 4-4, 5-5, 10-10 वर्षांचं प्रेम आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर विवाह करतात. जोपर्यंत अशा बऱ्याच केसेस पाहिलेल्या आहेत मी माझ्या आजूबाजूला सुद्धा, प्रेम होतं तोपर्यंत सगळं काही आलबेल होतं. म्हणजे दोघं खूप छान एकमेकांशी राहत होते, घरच्यांशी भांडून विवाह केला, पण विवाह झाल्याबरोबर त्या दोघांचं बिनसायला लागलं. हे अतिशय का होतं बरं? चांगला प्रश्न. या प्रश्न उत्तर आहे की विवाह जमवण्यासाठी त्यांची मैत्री जमली होती तर ग्रहमैत्री जमते म्हणून, म्हणजे 5 पैकी 5 असतील म्हणून ग्रहमैत्री जमते, म्हणजे समविचाराचे मुलगा अथवा मुलगी एकत्र आले म्हणून त्यांचं प्रेम झालं. बरं, तर प्रेमाने पोट भरत नाही. प्रेमानंतर तुमचं शारीरिक सुख असतं, त्याला योनीकडे आम्ही पाहतो, योनिगुण पाहतो, आणि त्याच्यानंतर गुरुबळ म्हणजे तो मुलगा अथवा ती मुलगी 24/7 डेज एकत्र राहत नव्हते आणि त्यांच्या गरजा म्हणजे दुधाचं बिल कोणी भागवायचं, घराचं भाडं कोणी भरायचं, किंवा घर घेताचं घर हप्ता कोणी भरायचा आहे, त्यावेळी लॅबिलिटी नव्हत्या. लग्नानंतर लॅबिलिटी गरजा त्यांच्या आल्या आणि त्या गरजा भागवायच्या कोणी, म्हणजे आर्थिक गुरुबळ तिथं दोघांपैकी एखादा कोणी नीचेचा गुरु असेल किंबहुना गुरु अशुभ ग्रहांच्या युक्त असेल, त्याला मी राहू गुरु चांडाळ योग पण म्हणतो. अशा कोण पापग्रह युक्त जर गुरु असेल किंबहुना शुक्र पापग्रह युक्त जर असेल, तो वैवाहिक जीवनाचा कारक आहे, स्त्री तत्वाचा कारक आहे, शरीर सुखाचा कारक आहे. तर शरीर सुख ए किंवा बी व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कमी असेल तर मात्र डिवोर्स मात्र निश्चित होतात. म्हणजे उदाहरणार्थ गज नावाच्या योनी बरोबर हत्ती बरोबर लग्न कोणाचं? सापाचं लागलं. आता प्रेमात होते त्यावेळी त्यांनी समांग होण्याचा प्रश्न आला नव्हता, किंवा आले असतं तर तेवढ्या वेळेपुरते. पण इथे प्रत्येक पत्नी किंवा पतीकडून आपल्याला मानसिक सुख, शारीरिक सुख घ्यायचं आहे, तर शारीरिक सुखामध्ये बाधा निर्माण होते किंवा तिथे कुठेतरी विदुष्ट निर्माण होतं आणि मग कुठेतरी मग कळत नकळत एक मनात असताना खरा स्वभाव बाहेर पडतो आणि मात्र डिवॉर्स पर्यंत गाडी जातं किंवा डिवॉर्स होतातच. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की जर आपण काळानुसार पाहिलं तर नवरा बायकोचं न पटणं किंवा एक मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा त्या सासरी व्यवस्थित ती नांदत नाही, त्याची अनेक कारणं होती. म्हणजे पहिले सासू होत्या त्या खास्ट होत्या थोड्या, मग त्याच्यानंतर जरा थोड्याशा मुली शिकल्या, नोकरी करायला लागल्या, तर सुना थोड्याशा खास्ट म्हणण्यापेक्षा थोड्याशा जाचक झाल्या सासूंसाठी. बरोबर. परंतु आजकाल थोडंसं असं होतंय की सासरकडून म्हणजे मुलगी जेव्हा आईला कंटिन्युअस फोनवरती बोलते, आज काय झालं ते हे करते, आणि आईच्या ज्या काही पुढून सूचना वगैरे येतात किंवा काही सांगणं येतं त्याच्यातून फार डिस्टर्ब होतात ह्या सगळ्या फॅमिली. डॉक्टर साहेब, आता गंमत अशी आहे की जेव्हा मी 27 वर्ष या क्षेत्रात काम करतोय तर एक 10 वर्षापाठीमागची परिस्थिती वेगळी होती आणि 20 वर्षापाठीमागची परिस्थिती वेगळी होती. बरोबर. आता कोविड नंतर परिस्थिती फार वेगळी वाईट झालेली आहे. आणि या मोबाईलच्या काळामध्ये म्हणजे त्या सुनेने घरी किती स्वयंपाक केला, किती पोळ्या लाटल्या, ह्या मातोश्रींना फोनवर कळतात आहे. बरोबर. आज भाजी किती केली, भाजी कोणी निवडली, इथूनही जर आईनं सांगितलं मग तू करू नकोस, मग कामावून तू आलेस, तू नोकरी करतेस, मग तू सगळ्याच गोष्टी तू का करावं, कामाला बाई ठेव, मग इथून वाद कल होतात. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्वी खास्ट सासू होत्या, मधल्या काळात सुना होत्या, आत्ता सून चांगली झालेली आहे, समजदार आहे, शिकलेली आहे, 2 पैसे कमवते, पण सुनेची आई तिच्या वैवाहिक जीवनामध्ये, संसारामध्ये इंटरफेअर करते. हे जर प्रमाण नक्कीच वाढीचं प्रमाण आहे असं नक्कीच म्हणेल. मग आता जर आमच्याकडे केस पाहिल्या तर मुला मुलींजवळ डिवोर्स होण्याच्या कारणामध्ये त्या मुलीची बाबा तर नाही पण आईचं इंटरफेरन्स जास्त राहतं असं मी या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून जाहीरपणाने सांगेन. बरं. आता याच्यामध्ये लग्न जमवायचं झालं की बऱ्याचदा काय होतं की मंगळ म्हणजे लग्न विषयक पॉडकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये मंगळावरती चर्चा केली नाही असं होऊ शकत. बरोबर. म्हणजे मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे त्या असं बोलल्याबरोबर लोक खूप घाबरतात. ते मंगळाचं नेमकं काय? बघा, मंगळ हा सेनापतीचं काम करतो. बरोबर. सूर्य राजाचं काम करतो. आता सेनापती मंगळ म्हणजे काय पहिलं समजून घेऊया. मंगळ जर लग्नस्थान, चतुर्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, व्याह्या स्थानात जर असेल
तर इथे मंगलिक मानला जात आहे. मग तो दोन प्रथा, आमच्या आपले मंगळ आहे पण सौम्य मंगळ आहे. मग कन्या राशी आणि मिथुन राशी जर मंगळ असेल तर सौम्य मंगळ मानला जातो. मग 3 नंबर 6 नंबरच्या आकड्यात मंगळ असेल तर सौम्य मंगळ. 1 नंबर 8 नंबर आकड्याचा असेल म्हणजे स्वराशीचा मंगळ त्याला निर्बली मंगळ म्हणतो. बाकी कोणत्या राशीचं मंगळ असेल तर अशा वेळेला ना मांगलिक म्हणलं जातं. आणि कडक मंगळ म्हणजे तापट स्वभावाचे, चिडके, पटकन निर्णय घेणारे, अग्रेसिव्ह आणि सडेतोड बोलणारे लोक राहतात आहे. आता सडेतोड बोलणं आजपासून 25-30 वर्षापाठी मग एका घरात जो एकत्र कुटुंब पद्धती होती तिथे 10, 15, 20, 25 लोकांचं जो कुटुंब असायचं. आणि कालची आलेली सुद्धा मंगलिक आहे ती सडेतोड बोलणार आहे तर कुटुंब डिस्टर्ब होईल. पण आता तसं राहिलेलं नाही. आता कुटुंब संपलीत, फॅमिली संपल्या आणि एकत्र कुटुंब तसं केव्हाच संपले. तर पण आफ्टर कोविड नंतर ह्या न्यूक्लिअर फॅमिली झाली. म्हणजे कोणत्या कुटुंबात कधी कधी स्फोट होईल याची गॅरंटी नाही. आई वडील एका दुसरं मूल एवढंच आता कुटुंब राहिले. त्यामध्ये मुलीला अथवा मुलाला काय बोलायचं ह्या आई वडिलांच्या जीवावरती गोष्ट येते. म्हणजे एखादी गोष्ट पटत नाहीये, त्या मुलीने मोबाईल जास्त वेळ डोकं घातले, 2-2 तास त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले, तर आईच्या जीवावर बोलण्याला येत नाही कारण ती मुली कामाला जाते. घरी आल्यानंतर तर टीव्ही पूर्वीचा गेलेला आहे पण आता मोबाईलनी जागा घेतलेली आहे. त्या मोबाईल डोकं घालून बसले तर आई तिला बोलू शकत नाही. आणि ही मोठी शोकांतिका आहे ह्या आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये, अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये ही मोठी शोकांतिका आहे. आणि त्याच्यामुळं इथे कोणत्या घरात कधी स्फोट होईल म्हणजे सेनापती मंगळ काय करायची गॅरंटी नाही. त्यामुळे मंगळाला फार भाऊ करू नये. कोणाच्या पत्रिकेत जर मंगळ असेल तर मात्र त्याचा शांतदोष निवारण करून घ्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांकडून. आणि शक्य असेल तर पत्रिकेतला कोणता मंगळ आहे, सौम्य मंगळ आहे, स्वराशीचा आहे की कडक आहे. कडक मंगळ असेल तर सफेद पोळं धारण करा. जर सौम्य मंगळ असेल तर केशरी रंगाचं पोळं धारण करा. आणि तो दोष त्या मुलीतला संयमी राहील, शांत राहील, निर्णयक्षम राहील आणि आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा नक्कीच चांगल्यापणे ते विचार करेल. मंगळ म्हणजे कधीच वाईट नाही. सेनापती कधी वाईट काम करत नाही जोपर्यंत राजाचा आदेश येत नाही तोपर्यंत. त्यामुळे राजा पत्रिकेतला त्यांच्या ग्रह मध्ये रवी कसा आहे तोही बघणं अतिशय गरजेचं आहे. परंतु हे मंगळ निवारणासाठी जे काही उपाय वगैरे दिले जातात ज्योतिषशास्त्रांकडून, ज्योतिष जे आहेत त्यांच्याकडून, ते फार लोकांना कधी कधी असं वाटतं की असं कसं होऊ शकतं की रुटीच्या झाडासोबत लग्न किंवा इतर झाडांसोबत लग्न, अशा कुंभविवाह, अर्कविवाह ते सजेस्ट केले जातात. त्याने मंगळ कसा शांत होतो म्हणजे हे लोकांना प्रश्न पडलेला नाही. मंगळाचा आणि रुईच्या झाडाचा संबंध नाहीच आहे. म्हणजे एखाद्या पत्रिकेमध्ये 4 पेक्षा अधिक जर दोष असतील, 5-6 दोष असतील तर ज्या याज्ञिक करणारी मंडळी आहेत किंवा जे छोटे मोठे ज्योतिष करणारी मंडळी आहेत तर ते सगळं सांगून जातं अर्कविवाह करा, कुंभविवाह करा. तर कुंभविवाहाचं शास्त्रामध्ये जे प्रावधान आहे, शास्त्रामध्ये त्याला त्याचे प्रमाण आहे का आधी लग्न जर 2 लग्नाची पत्रिकेत असतील तर आधी रुईवर लग्न लावलेलं आहे, कुंभावर लग्न लावलेलं आहे आणि त्यानंतर ते लग्नाचा डिवोर्स झाला आहे, त्यांचे अंत्यविधी काढले जाते, त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचं विधिविधान केलं जातं आणि त्यानंतर दुसरं लग्न होऊ नये हे मानसिक सुख मिळतं आणि शास्त्राला धरून आहे ते चुकीचं नक्कीच नाही. हा मात्र मंगळामुळे कुंभविवाह करा कोणी सांगत असेल ते मात्र नक्कीच चुकीचं आहे. विवाह योग पत्रिकेत कसा ओळखता येतो? आपल्या पत्रिकेमध्ये तुमच्या पत्रिकेचा गुरु पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान अथवा लग्नस्थानातून गुरु अथवा शुक्राचं ज्यावेळी भ्रमण होईल त्यावेळी लग्नाचे योग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असं. मग असं खूप वेळा होत असेल माणसाच्या आयुष्यामध्ये? गुरु 12 वर्षामध्ये, ते 12 वर्ष काही महिने एका राशीत गुरु होता. आता गुरु 1 तारखेला बदललाय, कर्क राशीत आलाय. आता मागच्या 13 वर्ष 12 वर्षांच्या अगोदर गुरु कर्क राशीत होता. ज्या वेळेला कर्क राशीतून गुरु चाललेला आहे त्या वेळेला लग्न होईल. मग आता लग्न कोणाचे चांगले योग आहेत? कर्क राशी ज्यांची आहे त्यांचे लग्नाचे योग चांगले आहेत. किंवा ज्यांची कर्क राशी पंचम स्थानात आहे त्यांचे लग्नाचे चांगले योग, ज्यांचे पत्रिका कर्क राशी ही सप्तमात आहे किंवा भाग्यात आहे अशांचे लग्नाचे योग आहेत. 1 जून 2026 पासून ते ऑक्टोबर 2027 पर्यंत हा गुरु काही काळापुरता वक्री राहील, असताना तर तो भाग वेगळा. पण या जवळजवळ 13-14 महिन्याच्या कालखंडासाठी गुरु नावाचा ग्रह हा कर्केतून भ्रमण करतोय. ज्यांचं कर्क लग्न आहे, ज्यांचे कर्क राशी आहे किंवा कर्क भाग्यात आहे राशी अशा लोकांच्या लग्नासाठी उत्तम स्थिती आहे. हे ज्योतिषाच्या अनुषंगाने नक्कीच निश्चित करता येतं, कधी कळतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न योग आता जसं तुम्ही डिस्क्राईब केला तसाच योग जर वारंवार येत असेल तर तेवढी लग्न होत असतात? प्रेम प्रकरण बघा आता अतिशय चांगला प्रश्न. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये वारंवार होतं म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला त्याच्या पत्रिकेतून शुक्राचं भ्रमण जर पंचमात चाललेलं आहे तर एखादी व्यक्ती चांगली आवडेल. त्याचं लग्न झालं, घरात पत्नी आहे किंवा पती आहेत तर एखादा व्यक्ती त्याला आवडेल. मग त्याच्यासोबत गेलंच पाहिजे असं नाहीये. मग त्याची नैतिक दृष्टी मात्र ढासळते. वगैरे होऊ शकतात त्याचे
होतात अफेअर्स होतात आहे, पण किती ती किंवा तो किती त्या आपल्या वैवाहिक जीवनाला लॉयल आहे ह्याच्यावर पुढची गोष्ट, म्हणजे किती पुढच्या व्यक्तीमध्ये किती गुंतायचं आहे. मात्र वारत असं येतं, एखाद्या वेळेस पावसाचे ढग आले म्हणून पाऊस पडेल असं नाहीये. आता पुण्याचं उदाहरण द्यायचं, पुण्यात कात्रजचा पाऊस पडला सदाशिवकडे पाऊस पडलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही, पण पुण्यात पाऊस पडणार होता हे मात्र कुंडलच्या आधाराने कळतं. मग कुठे पडतोय त्याच्यावर अवलंबून आहे. बर, आता आजकाल जी काय पद्धत सुरू झालेली आहे लग्नाच्या अगोदर, म्हणजे पत्रिकेमध्ये आपण जेव्हा मी आता जसं सांगितलं की उशिरा लग्न होतात आणि लग्न योग सुद्धा कमी आहेत, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या मुलाला किंवा मुलीला विचारा की तिचं लग्न रखडलेलं आहे, आम्ही बघतोय पण मनासारखं मिळत नाही आपल्याला. सो हा प्रकार सुद्धा का वाढलेला आहे? इथे गुरुबळ म्हणजे त्यांच्या पत्रिकेत असणार पंचम स्थान दूषित असेल. उदाहरणार्थ एखाद्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात जर शनी नावाचा ग्रह आला असेल आणि तो सोबत राहू किंवा केतू आला असेल तर हा लेट करणार आहे. म्हणजे त्याचा प्रणय आहे, पंचम स्थान प्रेम पाहतो, प्रणय पाहतो किंवा संतान पाहतो, तर लेट देणार आहे. आता त्याचं तो पण लेटचं खंडन आपण करत नाही. उदाहरण त्याचं नीचभंग नावाचा कुयोग नावाचा दोष निर्माण होतो, हा जोपर्यंत आपण दोष निवारण करत नाही तोपर्यंत त्याचं प्रेमाचं प्रणयाचं नातं जोडणारच नाहीये. आता ते जोपर्यंत खंडन करत नाही तोपर्यंत लग्न कार्य होणार नाही, म्हणून लग्न कार्य लेट होतात डॉक्टर साहेब, असं नक्कीच त्यातून आहे. बर, लग्न सर्वांना करायचं असतं. बरोबर. एखाद्या जो काही ज्योतिषी असेल किंवा गावाकडे भटजी वगैरे असतात त्यांच्याकडे पत्रिका दाखवली जाते, परंतु एक सामान्य लोकांसाठी जे आपले प्रेक्षक आहेत बघत असतील पॉडकास्ट, त्यांच्यासाठी मला आवर्जून हे विचार असं वाटेल की लग्न करण्यापूर्वी कोणते ग्रह अत्यंत महत्त्वाचे असतात ते बघितले पाहिजेत, आणि ते कोणते स्थान, म्हणजे आपले प्रेक्षक एखाद्या ज्योतिषासमोर किंवा एखाद्या भटजीसमोर जर बसले तर त्यांनी त्या स्थानाला किंवा त्या ग्रहाला महत्त्व दिलंय की नाही याची एक आपली लिटमस टेस्ट झाल्यासारखी होईल. सो त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की लग्नापूर्वी लग्नाची कुंडली पाहताना कोणत्या ग्रहाला आणि कोणत्या स्थानाला अधिक महत्त्व असतं आणि दिलं पाहिजे? डॉक्टर साहेब, अतिशय चांगला जिव्हाळ्याचा प्रश्न. कोणत्याही ज्योतिषाकडे, कोणत्याही ब्राह्मणांकडे जर तुम्ही पत्रिका पाहताय तर तुम्ही 3 स्थानं 4 स्थान अतिशय महत्वाचं. लग्न स्थानमध्ये व्यक्तिमत्व कसं आहे, पंचम स्थान त्याचे चरित्र किंवा संतान सुखाच्या बाबतीमध्ये कसं आहे, सप्तम स्थान त्याच्या मॅरिड लाईफ पार्टनर बरोबर कसा राहणार आहे, आणि भाग्यस्थान म्हणजे भाग्यात नशिबात तर काही वेगळं चुकीचं वाढून ठेवलं नाही ना, किमान 4 स्थानं तरी पाहणं अतिशय महत्वाचं आहे. पुढे कर्मस्थान, लाभस्थान, धनस्थान, कुटुंबस्थान ही स्थानं महत्वाची आहेत, पण किमान आधी सांगितल्याप्रमाणे ही 4 स्थानं अतिशय महत्वाची आहेत. हे स्थानं पाहावेत. कोणते ग्रह चांगले पाहावेत, तर सगळ्यात महत्वाचं गुरु नावाचा ग्रह तुमच्या पत्रिकेत चांगला बलोत्तर असला पाहिजे, तो कुमार अवस्था अथवा युवावस्था असला पाहिजे. शुक्र नावाचा ग्रह हा सौंदर्याचा कारक आहे, शरीर सुखाचा कारक आहे, शरीर इष्टीचा कारक आहे, हाही ग्रह तुमच्या बलोत्तर असला पाहिजे, स्वराशीचा उचित असला पाहिजे, किंबहुना तो पत्रिकेमध्ये युवावस्था कुमारावस्था असला पाहिजे. आणि 2 ग्रह बलोत्तर असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये गती, प्रगती आणि यशवृद्धी झाल्याशिवाय नक्कीच राहणार नक्कीच नाही. अच्छा, म्हणजे हे 4 ग्रह आणि हे 3 ग्रह, 2 ग्रहांच्या अवस्था त्या पाहिल्या पाहिजेत लग्नाच्या अगोदर. आणि बऱ्याचदा काय होतं की लग्न जमवायचं झालं की आजकाल म्हणजे किती गुण जुळतायत हेच पाहिलं जातं. म्हणजे इतके गुण जुळतायत का, तुमचे किती गुण जुळले होते, आजही असं आपण जर 2 कपल बसले तर तुमचे किती गुण जुळले होते वगैरे असं विचारलं जातं. त्या गुणांना किती महत्व असतं? गुणांना महत्व तुमच्या आमच्या लग्नाच्या वेळेला देणं अपेक्षित होतं. आता राक्षसगणाचा व्यक्ती तामसी अग्रेसिव्ह राहतो किंवा देवगणाचा अगदी संयमी शांत राहतो, अशा लोकांच्या आख्यायिका आहेत. आता तेवढं शांत संयमी कोण राहिले नाही. आम्ही 10 गुण जरी असेल तर लग्न करायला अनुमती देतो. त्या गुणांमध्ये ग्रहमैत्रीला 5 गुण असतात, 5 पैकी किमान 3 जमले पाहिजेत, म्हणजे 60% होतात. योनीला 4 गुण असतात, म्हणजे किमान 2 जमले पाहिजेत, म्हणजे 50% होतात. हे जरी 2 ग्रहमैत्री आणि योनीचे गुण जमले तरी आम्ही लग्न करायला अनुमती देतो. कारण त्यांचे ग्रहमैत्री म्हणजे विचार जमले पाहिजेत, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहिजे, दोघांमध्ये विश्वासार्हता पाहिजे, आणि एक दुसऱ्यामध्ये मुलंबाळांच्या अनुषंगाने ते अपेक्षित पत्रिका जुळली पाहिजे, संतती वाढ झाली पाहिजे, कुटुंबाची वाढ झाली पाहिजे, वंश वाढली पाहिजे. आणि या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे ग्रहमैत्री आणि योनी हे 2 गुण जमणार असतील तर तुम्ही गुणांना महत्व देऊ नका. अनेक लोक नाडीला महत्व देतात. एक नाडी असं लग्न करायचं की नाही, तर काही काळापूर्वी म्हणजे आजपासून जर 25-30 वर्षा पाठीमागं मेडिकल सायन्स थोडं प्रगत नव्हतं. एक नाडी म्हणजे एक तकट आणि एक रथकट असेल तर त्या मुलांमध्ये विकलांग, दिव्यांग किंवा काही ना काही मुलांमध्ये अडचणी येऊ शकत होत्या. आणि अशा केसमध्ये त्या कुटुंबामध्ये तुम्हाला वैवाहिक जीवनात तो आनंद किंवा तो आपलेपणा वाटणार नव्हता, म्हणून नाडीला महत्त्व दिलं जात होतं. आज नाडी जरी एक असेल तर लग्न करायला हरकत नाही, कारण सायन्स पुढे गेलेलं मात्र नक्की आहे. तर सायन्सचा आधार घेऊन आपण पुढे जर नक्कीच जाऊ शकतो.
कुठल्या कुठल्या गोष्टी बघाव्या लागतात, म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं गुण, नाडी आणि आणखी काय असतं लग्न बघा जुळवण्याच्या अगोदर हे बघितलं पाहिजे? नाही, काहीच नाही. आम्ही तर सांगतो की बटूक म्हणून आहे, त्यात तो राक्षस गणांचा विषय आहे, त्यानंतर नाडीचा विषय आहे, योनीचा विषय आहे आणि तुमचा वंश ह्याचा विषय आहे. तर त्याची काय पाहण्याची गरज नक्कीच नाहीये. याच्यामध्ये फक्त ग्रहमैत्री याला 5 गुण आणि योनीला 4 गुण एवढं जरी पाहिलं तरी पुष्कळ होतं असं नक्कीच सांगेल. म्हणजे फार काय सगळ्याच गोष्टी पाहायला लागलो तर आजच्या काळात त्या मिळणार नाहीत, आणि मिळाल्या तर मग पत्रिका जमवण्यासाठी कमीत कमी शेकडो पत्रिका तुम्हाला त्यातून हाताखाली घालाव्या लागतील. पण त्याच्या अगोदर मी सांगेल की तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने लग्नस्थान म्हणजे व्यक्तिमत्व, पंचम स्थान म्हणजे चरित्र, सप्तम स्थान लाईफ पार्टनरची आपल्याला असणार जबाबदारी घेण्याची मानसिकता, आणि भाग्यस्थान, ह्या 3-4 स्थानं जो मी पाहत आहे तर माझा विश्वास आहे फार पत्रिका पाहण्याची गरज निश्चित नाहीये. हा प्रश्न मी का विचारला, कारण आजकाल काय होतं की जसं आपली मगाशी पण चर्चा झाली की बऱ्याचदा पहिले जेव्हा लग्न जमवलं जायचं तर आपले आत्या, मामा, काका, मावशी, आजूबाजूचे जे काही म्हणून नातेवाईक असतील ते सगळे आपल्यासाठी मुलं बघायची, मुलं किंवा मुली लग्न जमवण्याच्या ह्याच्यात स्थळ बनवू शकतो ते बघत होते. परंतु आज असं काही झालेलं नाही. कदाचित ते माणसांमध्ये दुरावा वाढलेला आहे, एकमेकांचं थोडंसं जेलसी वगैरे वाढलेली आहे, त्याच्यामुळे असेल आणि दुसरी कारणंही आहेत. परंतु आजकाल आपल्यासाठी कोणी स्थळ बघत नाही. तेव्हा आता मग पर्याय आले, मॅट्रिमोनी आले, हे लोकल लेवलचे जे काही विवाह सूचक मंडळ असतील ते सगळे आले. त्याच्यामधून मग आसपासचे जे काही माहितीतली स्थळं आहेत ती मिळणं फार मुश्किल झालं. मग खूप दूरची स्थळं त्यांना मिळतात. तर अशा वेळी फसवणूक होण्याची खूप जास्त गोष्टी असतात. तर कुंडलीच्या माध्यमातून आपण काही अशा गोष्टी बघू शकतो का म्हणून मी विचारत होतो. परंतु मला वाटतं त्याच्यात सुद्धा ह्याच गोष्टी पाहणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी गावं होती, गावांना शिवा होत्यात. आता गावं संपलेले, गावांना शिवा संपलेले, भावकी संपलेले, एकत्र कुटुंब पद्धती संपलेली आहे. बरोबर. काका मामा चुलते सगळे जिवंत आहेत, पण कोणी कोणामध्ये मध्यस्थी पडत नाहीत. कारण त्याची आहेत की तो मुलगा मुलगी शिकलेली आहे आणि त्यांच्या घरी जर कोणी मित्र, ते मुलगा असेल मुलगी असेल, त्यांच्या घरी येणारे मित्र मैत्रिणी होतात आहे, तर त्यांचे कुठे सोयीसुद्धा जमलेले आहे की नाही हे त्यांना माहीत पडत नसतंय. किंबहुना एखाद्या मुलीचं लग्न लावलं तर ती जबाबदारी पेलवण्याची, तो मध्यस्थी कोण करणार आहे त्याची सगळी जबाबदारी होती. त्यामुळे आता नात्यातले किंवा भावकीतले गावकीतली मंडळी कोणी तुम्हाला स्थळ दाखवत नाहीत. तर ज्योतिषशास्त्रा माध्यमातून तुमचं 6ष्ठ स्थान, तुमचं 4th स्थान, तुमचं 3य स्थान, तुमचं 10म स्थान, ही स्थानं तुम्हाला सांगतात आहे तुम्हाला मदत कोण कर, लग्न कुठून जमेल. जर काका मामा चुलते जर मदतीला येणार नसतील, बहीण भावंडं दूरचं नातेवाईक कोणी मदतीला नसेल, तर मग 6व्या स्थानातून मित्रमैत्रिणी किंवा दूरचे नातेवाईक किंवा आजच्या भाषेत मॅट्रिमोनियम किंवा विवाह मंडळ सुचवणारी संस्था अशांना लोक सुचवलं जातात आहे आणि त्या अनुषंगाने हे पाहिलं जातात. परंतु डॉक्टर साहेब याच्यामध्ये सांगेल की पत्रिकेमध्ये तुम्हाला कोणत्या दिशेला आणि कोणत्या अंतरावर आपलं स्थळ जमेल ह्याची सूचकता आपल्याला मिळते, आणि ह्याचाच अनुमान घ्यायचा असेल तर मात्र ज्योतिषशास्त्रात तुम्हाला अंदाज किंवा अनुभव घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचाच तुम्हाला एकच पर्याय आहे. कारण आज उदाहरणार्थ विदर्भातले लोक असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र लोक असतील, महाराष्ट्र बाहेरचे लोक असतील, ते पुणे मुंबईसारख्या शहरात पोटा पाण्यासाठी आलेले आहेत, इथं स्थिर झाले, स्थावर झालेत, तर त्यांना गावचं स्थळ नको आहे. बरोबर. त्यांना गावाकडे स्थळ नको आहे. किंबहुना अनेक पालक परदेशात आपल्या मुलांना आपल्या शिक्षणासाठी पाठवलेत, शिक्षण घेतल्यानंतर परदेश स्थायिक झाले ते, तर त्यांना तिथलाच जोडीदार हवाय. आता आपली भारतीय लोक परदेश तेवढी तिथे जाऊन स्थायिक झालेली नाही ते. तर त्या अनुषंगाने तुमची दिशा किंवा तुमच्या विवाह मंडळातून कुठून आपल्या स्थळ येईल ह्याची आपल्याला अवलोकन करता येतं. आपल्या पत्रिकेतील चंद्र आणि आपल्या पत्रिकेतील 6व्या स्थानावरून तुम्हाला ह्या गोष्टी सहजरित्या आकलन नक्कीच होतं. म्हणजे आपला विवाह कुठल्या दिशेला होणार आहे आणि किती अंतरावर आहे या आपल्याला लाभू शकतो, किती अंतरावर आहे हे सुद्धा कळतं. अगदी नक्कीच. आता साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपला जोडीदार अगदी उदाहरणार्थ 5 ते 50 किलोमीटर मध्ये असेल का 5 ते 70, तो अंदाज आहे, ते कॅल्क्युलेशन्स आहेत. 5 ते 70 किलोमीटर मध्ये पहिला अंदाज सांगतो. मग पुढे जास्त लांब जायचं असेल तर 50 ते 700 किलोमीटर पर्यंत जावं लागतं. मग तुम्ही उत्तर दिशेला पूर्व दिशेला प्रयत्न करा, 5 ते 50, 11 ते 25 किलोमीटर मध्येच प्रयत्न करा, अशाही अंदाज दिलात. आणि तिथे हे 90% लोक तंतोतंत त्या दिशेला जर प्रयत्न करतायत तर मात्र होतं. पण काही डॉक्टर साहेब अनेकदा काय होतं की लग्न केलेलं आहे, एका विशिष्ट दिशेला प्रयत्न करताय, पण त्या दिशेचा पोटापाण्यासाठी पूर्वेला सांगितलं आणि पश्चिमेला जाऊन तो स्थायिक झालेला आहे, तर तशा वेळेला तो दुर्भाग्य म्हणजे काही लूप होल्स येऊ शकतात. पण त्याचं जर पार्श्वभूमी पाहिली तर मामाच्या गावात जन्म झालाय पंढरपूरला आणि आता तो राहतोय पुण्यामध्ये, आम्ही शोधायचं पंढरपूर शोधायचं की पुणे शोधायचं, असे लोकांचे प्रश्न असतात. पण त्यावेळेची प्रश्न कुंडली, त्यावेळेस त्यांचा चंद्र आणि त्यावेळेच्या दशा हे आपल्याला उत्तर नक्कीच देतात आहे. लग्न करताना ना अजून एक खूप महत्वाची गोष्ट येते समोर की वर आणि वधूच्या वयातलं अंतर, त्याचा विचार केला पाहिजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून. 200% केला पाहिजे. कारण आता काय होतं, एक 10 वर्षापाठी मग जनरेशन गॅप होता 7 वर्षाचा.
जनरेशनमध्ये 7 वर्षाचा मुलगा किंवा मुलगीमध्ये अंतर असेल तर ती समजून घेण्याची मानसिकता होती, बरोबर. दोघांमध्ये आपलेपणाची मानसिकता होती. आता जनरेशन काय मधल्या काळात होता 5 वर्षाचा, आता आला 3 वर्षावर. साधं उदाहरण तुमचं द्यायचं म्हटलं, तुमच्याच मोबाईलमध्ये 3 वर्षात जुना जर मोबाईल असेल तर आत्ताचे अँड्रॉइडचे ॲप त्याच्यामध्ये चालणार नाहीत. आता ह्या चालू जनरेशनचे Updated app अपडेट लागतात. राहावं लागतं. त्यामुळे त्या मुलीची आणि त्या मुलाची मानसिकता इथे पुन्हा गुरु, चंद्र आणि शुक्र हा तिथे स्थिती पाहणं गरजेचं असतं. तर 3 वर्षापेक्षा अधिक असेल किंवा 5 वर्षापेक्षा अधिक असेल तर आम्ही लग्न करायला अनुमती व्यक्तिगत मी देत नाहीये. पत्रिका जर जमत असेल तर आम्ही सांगतो बाबा दोघांमध्ये ग्रहमैत्री जमत नसल्यामुळे किंवा दोघांचं वयाचं अंतर अधिक असल्यामुळे दोघांमध्ये वाद कलह होऊ शकतात, विचारांचं तफावत येऊ शकते आणि कळत नाही शारीरिक सुखामध्ये यंदा व्यत्यय अडचणी येतात आहे. त्यामुळे आम्ही लग्न करायला शक्यतो नकार देतो, पण पत्रिकेतल्या जर शुक्र आणि गुरु जर बलोत्तर असेल तर लग्न करायला अनुमती नक्कीच देतो. आयडियल कुठलं असतं? कमी वयाचा जर दोघांमध्ये असेल, कमी डिफरन्स असेल तर अतिशय सुंदर. जास्तीत जास्त किती असावा? 3 वर्षाचा जास्तीत जास्त अंतर त्याच्यापेक्षा दोघांना, जास्त नसावं. त्यापेक्षा जास्त नसावं आत्ताच्या काळामध्ये. पण जर ग्रहमैत्रिणी योनी जमते तर 5 वर्षापर्यंत, 5 वर्षापुढे आम्ही अजिबात सांगत नाही आणि करूही नाही. आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून जी पाहणारी मंडळी आहेत तर 3 वर्षांपर्यंत लग्न करणं ठीक आहे. 3 ते 5 वर्ष किंवा 5 वर्ष अधिक मुलींचे विवाह करू नये, कारण दोघांमध्ये शारीरिक सुखामध्ये किंवा प्रजनन काळच्या दृष्टीने, मुलंबाळ होण्याच्या दृष्टीने इथे व्यत्यय अडचणी येतात आणि दोघांमध्ये पुढे जाऊन शनी वाद कलह किंवा नैराश्य, नाराजी येते किंवा दोघांपैकी काही ना काही दोघांच्या बाबतीत घडतं, चुकीचं घडतं, ते विश्वासाच्या बाबतीमध्ये. म्हणून नक्कीच लग्न करू नये. पुढचा प्रश्न हा खूप रेअर आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे की एखाद्या घरामध्ये दुखवटा झाला असेल, त्यांच्या घरातली आई वडील कुणीतरी वारले असेल तर असं सांगितलं जातं की एकाच वर्षात फटकन लग्न केलं पाहिजे, नाहीतर नंतर पुढे 3 वर्ष करता येत नाही. हे खरं खोटं आहे? शास्त्रीय आधार आहे याला? डॉक्टर साहेब, याला शास्त्रीय आधार काय नाही, धार्मिक आधार काय नाही, पौराणिक आधार कोणताही नाही आहे. पण मधल्या काळामध्ये एक समाज व्यवस्था होती. त्या घरातले आई किंवा वडील गेले किंवा घरातला कुटुंबाचा करता मनुष्य गेला तर वर्षभरात त्या कुटुंबाला पाहणारं परत कोणी नसतं. मग त्या मुलामुलीची लग्न आटोपली जात होते, जबाबदार त्यांच्यावर टाकले जातात, त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये ते विरंगार राहावं म्हणून लग्न केली जात होती. पण याला धार्मिक आधार असा कोणताही नाही, शास्त्रोक्त आधार कोणताही नाही, ज्योतिषशास्त्रामधून कोणताही आधार नाही. 3 वर्षांनी लग्न करावं, 3 वर्ष परत उशीर होईल, 4 वर्ष परत उशीर लग्नात होते म्हणून ते त्या कुटुंबाच्या भावनेपोटी, आपलेपणा पोटीच ती लग्न केली जात होती. असा त्याला धार्मिक आधार कोणता नाही आणि कोणी असं काही पाळू नये असं नक्कीच सांगेल. बरं. आता बऱ्याचदा काय होतं की खूप लोकांची अशी लग्न रखडलेली होत नाहीत, विलंब होत आहेत खूप. त्यांना जे इच्छुक स्थळ आहे ते मिळत नाही, इच्छुक वर किंवा वधू आहे ती मिळत नाही. तर याच्यामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये असे काही उपाय आहेत जे लोक करू शकतील आणि त्याचा त्यांना बेनिफिट मिळेल आणि लवकर लग्न होण्यासाठी मदत होईल त्यांना? डॉक्टर साहेब, अतिशय चांगला प्रश्न विचारला. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कुळाचार, तुमचा कुलदैवत तुम्हाला तुमच्या बाजूने असणं गरजेचं, तुमच्या फेवरमध्ये असणं गरजेचं. तुमचा कुळाचार चांगला असतं, कुलदैवत तुम्हाला साध्य असलं तर नक्कीच लग्न कार्य होतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं, तुमचे आईवडील तुमच्या समर्थक असले पाहिजेत. कसं असतं, तुमच्या घरामधलं कोणी लग्नासाठी प्रयत्न करतात आणि काही काळापूर्वी तुमच्या आई अथवा वडिलांनी काहीतरी एखाद्या देवाला काहीतरी नवस केला असेल, भावनिक बोललं असेल, मी कुलदेवताला येईल, नारळ फोडेल किंवा ओटी भरेल, असं काहीतरी बोललं असं, काळाच्या ओघात आपण ते विसरून जातोय आणि त्या देवाचा तुमचा कुळाचार राहून जातोय. बरोबर. आता उदाहरणार्थ तुमची तुळजाभवानी कुलदेवी आहे आणि खंडेराय, जेजूरचे खंडेराय तुमचं कुलदैवत आहेत, तर त्यांना जाणं तुमचं होत नाही, वर्षानुवर्ष होत नाही. तिथलं असणार त्याचा षोडोपचारी पूजा किंवा धार्मिक विधी होत नाहीत आणि धार्मिक विधी होण्याच्या अनुषंगाने तिथे तुम्ही कुळाचार करून घेता. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कुलदेवीतील जाऊन खरणाने ओटी भरताय, तिथून तुमच्या आईला भेटून म्हणजे बापाला भेटताय आणि तिथं तुमच्या ऐपतीप्रमाणे खरणाने भंडारा उधळ करताय किंवा तिथं तुमचा काही नवस बोललं असेल, एखादा श्रीफळ नारळ चढवायचं तर चढवताय, तर अनेक लोकांची लग्न कार्य झालेली आहेत. यातला एक उपाय सांगेल की आता मी आता कुलदेवतेचा किंवा खंडोबाचा विषय निघाला म्हणून, ज्यांची लग्न कार्य अडकलेली आहेत किंवा उशिरा होत आहेत किंवा अनेकदा प्रयत्न करूनही होत नाहीत, मग तुमचा कुलदैवतेला किंवा खंडेरायांना जर तुम्ही हळकुंड, लेकुरळ हळकुंड आणि नारळ आणि सुपारी एकत्र बांधून पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून जर खंडेरायाला तुम्ही अर्पण करताय आणि संकल्प घेताय, काही दिवसांमध्ये राजा माझं मंगल कार्य लवकरात लवकर होऊ दे, मी सहपत्नी तुझ्या दर्शनाला येईल, हा जर काही सात्विक उपाय जर करताय तर माझा विश्वास आहे की अनेकांची लग्न कार्य होतील. मग इथे तुम्हाला खंडोबाला जाणं गरजेचं आहे असं नाही, तुमच्या जवळ कुठे खंडोबाचं मंदिर असेल तिथेही गेलं तरी चालेल. ओके. लग्न न होण्यामागे जी काही महत्त्वाची कारणं सांगितली जातात तर त्याच्यामध्ये शनी आणि राहू हा सप्तम स्थानामध्ये असेल तर विवाह होत नाहीत किंवा विवाह रखडले जातात, हे खरं? शनी हा न्यायाचा कारक आहे आणि शनी प्रत्येक गोष्ट लेट करतो, डिले करतो. आता शनी तुमच्या लग्नाचा, शनीची प्रत्येक स्थानांच्या विषयीची ख्याती वेगळी आहे. शनी प्रत्येक लग्न स्थानात असेल म्हणजे पहिल्या स्थानात असेल तर ह्यांची लग्न नक्कीच लेट होतात.
बर. किती विलंब लागल्याची गॅरंटी देता येत नाही. शनी पंचमात असेल तर मुलं बाळांत अडचण येतात आहे. शनी सप्तमात असेल तर मॅरिड लाईफमध्ये लग्न होऊन टिकण्यामध्ये अडचण येतात आहे. शनी भाग्यात असेल तर अकाली मृत्यू किंवा अकाली काही ना काही घटित घडतं किंवा जगाला दाखवायला पती पत्नी आहेत पण दोघांचं मनाचं मानसिक ना शारीरिक ना प्रापंचिक ना कौटुंबिक सुख यांना मिळत नाही. आणि शनी कर्मस्थानात म्हणजे दशमस्थानात असेल त्यांच्या आर्थिक कुठे ना कुठे कुचंबना होत राहते. त्यामुळे शनीचा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किंबहुना दैनंदिन जीवनामध्ये शनीचा हा महत्वाचा रोल आहे. आता शनीसोबत तुम्ही एक शब्द वापरला की राहू नावाचा ग्रह, तर राहू नावाचा ग्रह हा पापग्रहामध्ये मोडला जातो. राहू हा नेहमी वक्री चालतो. राहूची चाल आहे वक्री चाल आहे म्हणजे आपण जिथे पॉझिटिव्ह विचार करतो निगेटिव्हच घडणार आहे. आणि यामुळे जर राहू शनी पत्रिकेमध्ये युती कुठेही असेल तर ती तुम्हाला अशुभ फळं देते. उदाहरणार्थ हा 6व्या स्थानात राहू आणि शनीची युती असेल तर दीर्घ आजार लागतात आहे. आता माझ्या परिचित आता एक कुटुंब आहे की यांनी लग्नाच्या आधी ते अतिशय सुंदर कुटुंब होतं. अतिसुंदर म्हणजे एखाद्या नजर लागेल असं कुटुंब होतं. मुलगा एका विशिष्ट कंपनी कामाला, बाबा सरळ साधे धार्मिक, आई सोजवळ, आपलं कुटुंब भलं ती भले. लग्नाच्या आधी 2 वर्ष आधी लग्न झालं आणि त्या कुटुंबामध्ये त्या सुनेला कॅन्सरसारखा मोठा आजार झाला आणि त्या सासूलाही कॅन्सरसारखा आजार झालाय. एकाच घरामध्ये 2. का षष्ठस्थान खराब. जर तुमच्या पत्रिकेमध्ये 6वं स्थानच खराब असेल आणि गुरुबळ नसेल मग 6वा 8वा जो गुरु आला तर मात्र तुम्हाला आर्थिक हानी, कर्जबाजारीपणा, व्यभिचार, आर्थिक नुकसान किंबहुना कर्जबाजारी होऊन आरोग्य तक्रारी मागे लागणं अशा गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तो पत्रिकेत 6वं स्थान आणि शनी सोबत गुरुची भ्रमंती जे आम्ही गुरुबळ म्हणतो हिची भ्रमंती अतिशय महत्वाची आहे. आणि याचा गुरुचा तुमचा चांगला असेल मग तुमचा जो सांगणारा व्यक्ती तुम्हाला मदत करणारा व्यक्ती जर चांगला मिळाला तर चांगली गोष्ट होईल. पण जर कोणी खोटारडेपणाने मदत करण्याचा एखाद्याचा विषय असेल तर तुमचं भलं चांगलं होणार नक्कीच नाहीये. बऱ्याचदा आपण पाहतो ना की एखादा व्यक्ती आहे लग्ना अगोदर त्याचं सोसो चालू आहे, स्ट्रगल करत होता, खूप त्याला म्हणजे त्याच्या आयुष्यात काही घडत नव्हतं चांगल्या दिशेने, परंतु जसंच त्याचं लग्न होतं आणि मग त्याचा वैभव काळ येतो. बरोबर. खूप छान गोष्टी त्याच्यासोबत घडतात. त्याच्याच विरुद्ध असे एखाद्या व्यक्ती असतात, मी माझे 1-2 मित्राची उदाहरणं असे आहेत, खूप चांगलं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, लग्न झालं आणि ते बरबाद झाले. असं का होतं बरं? इथे योनी दोष इथं म्हणला तो. इथे योनी फार महत्वाची असते. आता योनीला गुणाचा 4 गुणांपैकी कमीत कमी 2 मिळाले पाहिजे. बरोबर. आता चतुष्पाद योनी असेल तर त्या चतुष्पाद बरोबर जर सरपटणाऱ्या योनीचं लग्न झालं तर दोघांना मानसिक सुख मिळणार नाही किंवा शारीरिक सुख मिळणार नाही. किंवा चतुष्पाद योनी बरोबर चतुष्पाद आहे पण वानर योनी म्हणजे गायी बरोबर वानरचं लग्न झालं तर वानर नवीन गायीच्या पाठीवर बसणार तर म्हशीच्या पाठीवर बसणार आहे. म्हणजे तुमचं लग्न कोणत्या योनीवर होतंय हे तुम्हाला महत्वाचं आहे. आणि आपल्या बाजूबाजूला पाहतो आई बाबा एवढे सरळ साधे सज्जन असतात. तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे की कधी कोणाचं नुकसान केलं नाही, वाईट केलं नाही, परंतु त्यांचा मुलगा लग्न झालं तर मुलगा जन्म झाला, मुलगा मोठा आलाय तर मुलगा अख्खं कुटुंब देशोधूर लावतो किंवा कुटुंब अख्खं संपवतो. इथे योनी दोष येतो. मुलं झाली म्हणजे मनुष्य म्हणून संभोग केला, त्यातून उत्पत्ती झाली, मुलगा काय मुलगी झाली आणि तो मुलगा का तर मुलगी आई बापाचं नाव घालवते. इथे योनीचा फार महत्वाचा विषय येतो. इथे योनी अनेकदा आपण पाहतो की आई बाबा एवढे खट्याळ बदमाश आहेत, कधी कोणाला मदतीला आले नाहीत. ह्याला ठग त्याला ठग त्याला नुकसान कर. बाबा दारू पिऊन व्यस्त झालेले आहेत. आई आपल्या संसारात कुठेही लक्ष नाहीये. याची उन्हाधानी त्याची उन्हाधानी करण्यात वेळ आयुष्य घालवलं. पण तो मुलगा असतोय तो अगदी 20, 22, 25 वर्षापर्यंत आई बाबांना सावरतो. पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचं घर घेतो आणि स्थिर सावर करतो. हे जर करायचं असेल तुमचं गुरुबळ आणि त्याचबरोबर योनी अतिशय महत्वाचं आहे. तुमचा गुरु कोण आहे, तुमचा गुरु अतिशय महत्वाचा मानला जातो. मग अशा कुठल्या योनी आहेत ज्याच्यामध्ये की ज्याला आपण म्हणू शकतो की यांनी या योनीने या योनीबरोबर लग्न करू नये किंवा की परफेक्ट जोडी आणि आपण ज्याला म्हणू शकतो की विरुद्ध जोडी? आता विरुद्ध जोडीत सापाचं आणि उंदराचं लग्न करू नये विरुद्ध जोडी आहे. बर. उंदराचं आणि मांजराचं लग्न करू नये विरुद्ध जोडी आहे. गाईचं आणि वाघाचं लग्न करू नये. किती प्रकारच्या योनी असतात? 27 प्रकारच्या योनी असतात. ओके. आणि त्यामध्ये त्या कुंडलीमध्येच दिसतात, पत्रिकेमध्ये आपल्या कुंडलीमध्ये दिसतात. ओके. आणि विशेष म्हणजे तुमची आता उदाहरणार्थ की गज नावाची योनी आहे किंवा व्याघ्र नावाची योनी आहे, वाघ. तर वाघाचं लग्न चुकून जर उंदराबरोबर झालं तर ते वैवाहिक सुख मिळणार नाही. मुलंबाळ होतील पण किती विलंबन होतील गॅरंटी देता येत नाही. कारण वाघाच्या बाबतीमध्ये वाघाला ज्यावेळी प्रजनन काळ असतो थोडं विलंबने असतो आणि गाईचा असतो 9 महिन्याचा असतो. तर दोघांमध्ये ती मिसमॅच
गोष्ट होते आणि त्यामुळं यांना मुलंबाळ होण्यामध्ये अडचण येतात, विलंब होतो किंवा कुठेतरी काहीतरी दिव्यांग विकलांग अशा मुलांना जन्माला यावं लागतं आणि त्यामुळे असे योनी तुमचे पाहणं अतिशय गरजेचं आहे. योनी या विषयावरून आणि तुमच्या पत्रिकेतलं पंचम स्थानावरून चरित्र पाहिलं जातं. तुमचा स्वभाव, तुमची चरित्र, तुमचं चालचलन आणि तुमचं ध्येयवाद कसे राहतील हे तुमच्या 2 गोष्टी तुमच्या योनीवरून कळतात आहे. उदाहरण तुम्हाला वानर नावाच्या योनीचं तुम्हाला सांगेल. वानरला तुम्ही जर गेलात तर एखाद्या वेळेला तुम्ही तुमच्या आता बिस्किटचा पुडा आहे तर बिस्किटचा अख्खा पुडा दिलात तर बिस्किटचा पुडा घेईल आणि तुमच्या सवनी जर त्यांना चणे द्यायचं गेलं तर बिस्किटचा पुडा टाकेल आणि ते चणे फुटाने हातात घेईल. ते चणे दुसरा एखादा केळ द्यायचं म्हटलं तर ते चणे टाकेल आणि ते केळाच्या मागे लागेल. म्हणजे एखाद्या वेळेस स्थिर राहत नाहीत. त्यामुळे योनी तुमचे म्हणतो, ज्या योनी तुमचा जन्म झालेला आहे, ज्या वंशावर तुमचा जन्म झालेला आहे, ते तुमचा आचार, तुमचे विचार आणि तुमची बौद्धिक पातळी तिथे काउंट होण्याचा एक तो छोटासा मार्ग नक्कीच आहे. ओके. परंतु आता बऱ्याचदा आपण आता चर्चा करतोय कुंडलीवरती, याच्यावरती. आजकाल बरेच लोक पत्रिका पाहतात, कुंडली पाहतात, गुण मिळवतात, राशी नाडी सगळं पाहतात, तरी सुद्धा म्हणजे हे सगळं जुळून आलेलं. आता बऱ्याच ठिकाणी तर गावातले भटजी वगैरे सांगतात सगळं काही ओके म्हणूनच लोकांनी लग्न केलेले असतात. परंतु त्यातले आपल्या समोर आहे एकदा स्पष्टच आहे की बरेच लग्न तुटलेले आहेत. हे सगळं का होतं म्हणजे? अतिशय चांगला प्रश्न. पत्रिका पाहून 36 पैकी 36 गुण जमून 36 पैकी 18 पेक्षा अधिक गुण जमून डिवोर्स होण्याचं महत्वाचं कारण आहे तुमच्या पत्रिकेमध्ये एक घात नक्षत्र असतं. अच्छा. घात योग असतो आणि घात करण असतं. ज्या मुलीच्या अथवा मुलाच्या पत्रिकेमध्ये ते घात नक्षत्र, घात योग आणि घात करण आहे, हे तुम्हाला घात करणारे, फसवणूक करणारे, दिशाभूल करणारे. म्हणजे 36 पैकी 36 गुण जमून सुद्धा तुम्ही घात नक्षत्र लग्न करतात, घात होतोच होतो, फसवणूक होतेच होते. त्यामुळे तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने घात नक्षत्र पाहणं अतिशय गरजेचं आहे. आपण ज्यावेळी काउन्सिलिंग लोकांना देतो, समजवतो, त्यावेळी ह्या गोष्टीचं लिखाण करून देत असतो. या गोष्टीचं लिखाण, तुमचे कोणते घात नक्षत्र आहेत, कोणत्या योनीशी लग्न करावं, कोणत्या योनीशी लग्न करू नये, विशेष म्हणजे कोणत्या राशी आपल्याला पूरक आहेत, कोणत्या राशी नाव वगैरे सांगत नाही, पण राशी सांगितल्या जातात. तुम्हाला विवाह करण्यासाठी किती राशी आपल्याला अपेक्षित आहेत आणि त्याच्यावर ग्रहमैत्री जमते की नाही. डॉक्टर साहेब, विवाह जमण्यासाठी 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्व ग्रहमैत्री म्हणजे विचार जमणं गरजेचं आहे. योनी म्हणजे शारीरिक दृष्ट्या एकनिष्ठता, वंशोळ वाढली पाहिजे आणि गुरुबळ म्हणजे समाधान वृत्ती आणि गरजेपुरता पैसा. जर कुटुंबात समाधान नसेल, त्या कुटुंबात गरजेपुरता पैसा नसेल तर आर्थिक तेढा होईल. योनीत समाधान नसेल तर त्यात मानसिक सुख नाही, शारीरिक सुख नाही, कुटुंबात आपलेपणाची भूमिका नाही, तर कुटुंबात तो संसार होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की विचार जमले पाहिजे. कसे विचार पाहिजे? हेल्दी अँड फ्रेंडली. एका मित्र मैत्री विचारतात तसे अनेक पाहतात ग्रहमैत्री म्हणून. एक तुम्हाला साधं उदाहरण देतो मला की कॉलेजच्या विश्वामध्ये छोट्या मोठ्या शाळेतून 10वी पर्यंत अनेक शाळेतून एका कॉलेजमध्ये विद्यार्थी जातात आहे आणि त्याच वर्गामध्ये 11वीच्या वर्गामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये 5 ते 6 ग्रुप बनतात आहे. गणितात कच्चे असणारे वेगळा ग्रुप बनतो, इंग्लिशमध्ये कुठे न्यूनगंड असणारा वेगळा ग्रुप बनतोय, टॉपर असणारे वेगळा ग्रुप बनतोय, मागच्या बाका बसणारे वेगळे, हाणामारे करणारे वेगळे, प्रेम लफडे करणारे वेगळे. ते विचार ना, तू किती लफडे अगोदर केलेत, तू ज्या बापाने किती कुठे किती पैसे कमवतात, तुझी आई कुठे काम करते, कोणी विचार नाही. ह्याला ग्रहमैत्री म्हणतो. टोनिंग बॉन्डिंग जमतं, ज्याचे आपले आपले विचार जमतात, इथे मैत्री जमते. मगाशी तुम्ही प्रश्न घेतला होता की आपण लग्न प्रेम विवाह करतो, तिथे फक्त ग्रहमैत्री जमते आणि ग्रहमैत्री जमल्यामुळे हे ग्रुप बनतात आहे. आणि ग्रहमैत्रीचं रूपांतर म्हणजे प्रेमात झालं तर पुढे अपयशाला सामोरं जावं लागेल, योनी जमली नाही तर. ग्रहमैत्री ही अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यामुळं तुमचा समजून घेणारा, काळजी करणारा, प्रेम देणारा, आवडीनिवडी, सपोर्टिव्ह, कोऑपरेटिव्ह असा जोडीदार असेल तर तुमच्या आयुष्यात फक्त 35% संसार सुखाचा होतो. किती टक्के? 35%. माजून काय पाहिजे? योनी सुख पाहिजे. इथे 4 गुणांपैकी 2 गुण जर मिळाले तर 50% होतात, 3 मिळाले 75% होतात, 4 मिळाले तर 100% होतात. तरी इथे आम्ही 35%च मानतो. जरी 50% जमत असेल तरी 1 गुण जमत असेल, लग्न करायला सांगत नाही. 0 तर बिलकुलच नाही. म्हणजे योनी जमली पाहिजे. मग शारीरिक दृष्ट्या एकनिष्ठ झाले, 35 मार्क मिळाले. विचारांची साम्यता आहे, 35 मार्क मिळून 70% झाले. बरोबर. मग अजून काय पाहिजे? तर आम्ही लोकांना समजवतो, बघ गुरुबळ, तुमचा गुरु कोण आहे, तुम्हाला समजून सांगणार कोणतरी पाहिजे. तुम्ही अज्ञात राहताय की नाही, तुमची फायनान्शियल तुम्ही साऊंड आहात की नाही, ती किंवा तो तुमच्या आयुष्यात लक्ष्मी पावलाने येणार आहे की नाही. जी कन्या तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तुमच्या घरात लक्ष्मी पावलाने यायला पाहिजे. अगदी. तुमच्या कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता झाली पाहिजे. त्यामुळे गुरुबळ महत्वाचं आहे. किंवा ती मुलगी किंवा तो मुलगा, ते कुटुंबीय समाधानी राहिले पाहिजे. समाधान असेल तरच संसार होतो, विना समाधान संसार होत नाही. मी अनेकदा मी सांगत असतो आमच्या ऑफिसमध्ये की साधं वारकरी संप्रदायात लोक का पांडुरंगाची अगदी मोल आपण करू शकत नाही. म्हणजे तुळशीची माळ त्या पांडुरंगाची वारकऱ्याच्या गळ्यात राहते. 2-2, 3-3, 4-4 मुलांना जन्म देतात, त्यांचे बाळंतपण करतात, त्यांचे शिक्षण करतात आहे, त्यांचं लग्न कार्य ते बाबा करतात आहे. अर्ध्या 1 धोतर 2 धोत्र करून तो वारकरी संप्रदायातला व्यक्ती राहत असतो.
तरी कोणाकडे हात पसरत नाहीये, कारण त्याला माहिती आहे त्याचा पांडुरंग त्याच्या पाठीमागे उभा आहे. गाढ विश्वास त्या पांडुरंगावर असतो. त्या गुरु त्याचा पांडुरंग आहे. तर तुमचा गुरु कोण आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. तुमचा गुरु जर चुकीचा असेल, तुमच्या पत्रिकेला गुरु नावाचा ग्रह नीच राहते असेल, बाल अवस्थेत असेल, पापग्रहयुक्त असेल, तुमचं कधीच कल्याण होणार नाही किंवा चांगल्या सवयी तुम्हाला लागणार नाहीत. अनेकदा पाहतो धार्मिक कार्य करतात आहे आणि गुरु नीचेच आहे, तर ते घेतलेले पैसे चुकीच्या मार्गाने खर्च करतात आहे. त्यामुळे तुमचे अनेक पुणे शहरातल्या उदाहरणार्थ म्हटलं धनाढ्य लोक आहेत, बक्कळ पैसा गडगंज पैसा कमवतात, पण वायफट मार्गाने चुकीच्या मार्गाने घालवतात आहे. त्यामुळे तुमचा गुरु अतिशय महत्वाचा. गुरुबळ तुम्हाला लाभल, तुमचा गुरु वाटाडे चांगला असेल, तुमच्या गती प्रगती नक्कीच होते. त्यामुळे आम्ही व्यावहारिक ते सांगतो, ग्रहमैत्री म्हणजे विचार, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता, विश्वासार्हता, आणि सगळ्यात महत्वाचं गुरुबळ म्हणजे समाधान वृत्ती जर तुमच्या कुटुंबात असेल, तुमच्या आयुष्यात कधीच कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, प्रापंचिक सुख तुम्हाला उपभोगायला आनंदाने घ्याल आणि अंतकाळापर्यंत चिरायू राहाल किंवा हसत खेळत कुटुंब आनंद नक्कीच त्या कुटुंबाचा शेवट चांगला होईल. पत्रिकेमध्ये बऱ्याचदा प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक हे दोन शब्द आणि हे नावच फार भरभक्कम आहेत. याचं काहीतरी खतरनाक असेल असं वाटतं. हे काय असतं ते प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक? प्रीती षडाष्टक म्हणजे आपल्या राशीपासून 6वा अतिप्रेम. ओके. प्रीती षडाष्टक आपल्या राशीपासून 6वा अतिप्रेम. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कन्या नावाची, मेष नावाच्या राशीला कन्या नावाची 6वी राशी प्रीती, हे अतिप्रेम करणार असतात. ग्रहमैत्री 5 पैकी 4 जमते, म्हणजे 80% थॉट प्रोसेस जमते. किती 80%. आता इथे मेष नावाची राशी आणि अश्विन नावाचं नक्षत्र असेल तर योनी येते त्याची अश्वघोडा. आता घोड्यांमध्ये 2 नक्षत्र, शतर्क नक्षत्राचा अश्वयोनी आहे आणि मेष राशी अश्विन नक्षत्र अश्वयोनी आहे. आता दोन्ही घोड्यांचं वर्णन कराल तर बिचारा शततारका नक्षत्राचा व्यक्ती आहे, तो ढोर मेहनत करणारा असतो, आणि मेष राशी अश्विन नक्षत्राचा व्यक्ती असतो, तो स्मार्ट वर्क करणारा असतो. तर कन्या राशी 12 राशी सगळ्यात म्हणजे चिकित्सक राशी म्हणाल तर कन्या राशी चोखंदळ, प्रत्येक वेळेला त्या गोष्टी पाठपुरावा केल्याशिवाय, त्यांचं समाधान, मानसिक समाधान झाल्याशिवाय त्या विषयाचा पिछा सोडत नाहीत. उदाहरणार्थ पत्नी ही आहे ती कन्या राशीवाली आहे आणि पती आहे तो मेष राशी आणि भरणी नक्षत्र आहे. आता भरणी नक्षत्राचा स्वामी योनी आहे ती गज योनी. आता इथे काय होतं, जर त्याच्या आईचा, ते पुण्यासारख्या कुटुंबात दूर राहताच कल्पना करा, तर जर फोन आला, मित्राचा फोन आला, तर स्पीकरवर टाक, मलाच ऐकायचं आहे प्रत्येक वेळ. म्हणजे जर भाजीला गेले तर पिशवीदारा नवरा पाहिजे, किचनमध्ये पोळ्या लाटायला नवरा असेल, बायको पोळ्या लाटायला भाजायला तो असला पाहिजे, चाय ह्यानी बनवायचं, कप त्याने भरायचा आहे. अशा गोष्टी अति चिकित्सक असतात आणि त्यांच्या विश्वासात राहत नाही. म्हणून आम्ही सांगतो अति प्रेम काही म्हणजे गोत्यात नेईल असं. कारण प्रीती षडाष्टक ग्रहण करू नये. आता मृत्यू षडाष्टक योग म्हणून सांगायचं म्हटलं तर मृत्यू होतं असं अजिबात नाही, पण मृत्यू तुला वेदना होतात. माझ्या पुण्यातले एक आयुष्यातले एक झालेली, म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं लग्न करू नका, पुण्यातले नामवंत व्यक्ती आहे, तर लग्न करायला सांगितलं, आम्ही नाही सांगितलं, पण ते दुसऱ्या ज्योतिषला गेले आणि लग्न केलं. दोन्ही पुण्यातले नामवंत व्यक्ती आहेत. आणि बिचारा त्या मुलाचा अपघाती लग्नानंतर अपघात झाला, फक्त 21 दिवसाच्या आतमध्ये. अंगाच्या हळद निघाली नव्हती. मोठ्या भावाचा अपघात झाला म्हणून बारक्या भावाने आत्महत्या केली आणि एकाच वेळेला घरातले 2 सदस्य गेले. दोघांची अंत्ययात्रा एका दुसऱ्या दिवशी सकाळी काढली. आणि ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला आमचं काळीच रक्क झालं. त्या म्हटलं लग्न करू नका सांगितलं होतं तरी लग्न केलं. आणि त्या लग्नामध्ये मला पोशाख त्यावेळेला म्हणजे झाले 10 ते 12 वर्ष, मला 5,000 मला पोशाख होता. त्यामुळे मृत्यू होणं असं नाही आहे, पण मृत्यू तुला वेदना होतात, काही वेळ असंच घटित घडतं. त्यामुळे आम्ही लिहून देत असताना की प्रीती षडाष्टक लग्न करू नये, मृत्यू षडाष्टक लग्न करू नये. आपल्या पत्रिकेतला जर नीच राशी कोणती आहे आपल्या राशीनुसार लग्न करू नये, आणि विशेष म्हणजे शत्रू राशी लग्न करू नये. आपल्या राशीला शत्रू राशी असेल तर शत्रुत्व असेल, वाद असेल, कल असेल, डिवोर्स होतो. आपल्या राशीला नीच राशी असेल तर ती प्रत्येक वेळ खाली दाखवणार. तिच्याच उदाहरणार्थ मुलगा आहे आणि मुलीचा नीच राशीचा योग आहे आणि मग तिचाच काकाचा मामाचा मुलगा चांगला आहे, तिचाच भाऊ चांगला आहे, तिला डझनात भाऊ असतात आहे. हो, अशा अनेक किस्से पाहिले तर. किंवा एखादा मुलगा असेल मग त्यालाच बहिणीला जास्त कळत आहे, त्याच्या आईला जास्त कळत आहे, त्याच्याच ऑफिसमधली त्याची अशी कलिक चांगली आहे, अशाही गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे नीच तुच्छ लेखणारे, खाली लेखणारे आणि आपल्याला प्रत्येक वेळी हिनवणारी लोक असतात. तर आपल्या राशीवर नीच राशी असते. त्यामुळे आपण सांगत असतो, डॉक्टर साहेब आम्ही लिहून देता वेळी आम्ही लिहून देत असतो
की कोणत्या राशी आपण लग्न करावं, कोणत्या राशी लग्न करू नये. मग नीच राशी लग्न कोणत्या आहेत ते आम्ही लिहून देत असतो, ते लग्न करू नये. प्रीती षडाष्टक राशी लिहून देतो, लग्न कोणत्या ते करू नये. मृत्यू षडाष्टक कोणत्या ते लग्न करू नये. बरं. का करू नये त्याचं वर्णन केलं जातं. आता इथे कोणत्या योनीची लग्न करू नये. आता उदाहरणार्थ माझ्याकडे पत्रिका आहे, अश्व नावाची योनी आहे, तर अश्व योनी आहे, तर अश्वयोनी बरोबर कोणतं लग्न करायचं, उंदीर करायचं नाही, मांजर, साप आणि मुंगूस लग्न करू नये. बरं. कोणतं लग्न करावं, आता बाकी राहिलेले करा, चतुष्पाद असतील, पण किमान ह्या राशी लग्न योनीशी लग्न करायचं नाही. मग आता मग तुम्ही विषय घेतला होता की पत्रिका जमू नये, 36 पैकी 36 गुण होऊ नये, डिवोर्स होतात, त्यात घात नक्षत्र असतात. आता 99% लोक हे घात नक्षत्र पाहतच नाही. पंचांगाच्या अनुषंगाने घात नक्षत्र असतात. घात वार कोणता आहे, घात नक्षत्र कोणतं आहे, घात योनी कोणती आहे, म्हणजे त्या मुहूर्तावर लग्न करायचं नसतं. त्या योनीमध्ये तुमचा एक तुम्हाला जन्म नक्षत्र एक असतं, उपनक्षत्र एक असतं, तुमचा वार एक असतो, तिथी एक असते. आता याच्यामध्ये ह्या तिथी, एखादी तिथी असेल तर घात तिथी आहे, तर लग्नाच्या दिवशी घात तिथी घेऊ नये एवढं मानावं. बरं. पण जर तुमच्या पत्रिकेमध्ये उदाहरणार्थ मगा नावाचं नक्षत्र आहे, ह्या व्यक्ती आहे मेष राशीची, तर मगा नक्षत्र, सिंह राशी चालेल, सिंह राशीला 5 पैकी 5 गुण जमतात, पण सिंह राशीमध्ये मगा नक्षत्र लग्न करायचं नाही. ओके. आणि ह्याचं आम्ही पूर्ण वर्णन केलेलं असतं. हा विषकंभ नावाचा योग आहे. विषकंभ शब्द विष न विष प्राशन करतो अशी परिस्थिती होणं, आणि बव नावाचं करण आहे, हा नेहमी दिखावा करणारा व्यक्ती असेल आणि समोरच्या व्यक्तीला ते पटणार नाही, त्यामुळे डिवोर्स होतो. त्यामुळे घात नक्षत्र आम्ही लिहून देत असतो. घात नक्षत्र कोणत्या राशी लग्न करावं, कोणत्या राशी लग्न करू नये. कोणत्या राशी अगदी तारखानिशी लिहून देतात. मग विचारलं की त्यात लग्नाचे योग केव्हा असतात, लग्नाच्या योगात तारखा आम्ही दिल्या जातात की कोणत्या तारखेला लग्न होईल किंवा कोणत्या वयात लग्न होईल, म्हणजे डेटमध्ये 17 तारीख आहे, 17 मे 2025 ते 24 मे 2026 पण लग्न कार्य व्हायला पाहिजे. माझ्याकडे पत्रिका होती म्हणून घेऊन आलो. या दरम्यान लग्न कार्य होईल किंवा करायला हवं, तर त्यावेळी नाही चालतं, पुढची तारीख आपण व्यवस्था लिहून देतो किंवा ह्या नाही व्हायचं, ह्या वेळेला लग्न होईल. त्यामुळे तुमच्या लग्नाचे योग केव्हा आहेत याचं जर सखोल मार्गदर्शन हवं असेल तर पुणे सदाशिवपेठ तर मुंबई घाटकोपर येथे आपलं कार्यालय आहे. इथं आम्ही तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटू नक्की शकता. डॉक्टर साहेब, असंख्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण त्यांना भांबवलेले असतात. एखाद्या ज्योतिषाला भेटत जातात आहे तर भांबवलं असतं, त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचं थैमान असतं की माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या मुलाला चांगले जोडदार मिळाला पाहिजे. बरोबर. हो, पण कसा काय ह्याची त्यांना भ्रांत नक्कीच नसते. तर आपण गुरुचं बळ म्हणजे वर्णन केलेलं आहे की शक्यतो कोणत्या राशी लग्न करावं, कोणत्या राशी लग्न करू नये, किंवा त्यांना करावे सरळ साधे सोपे उपाय असतात, अशा उपायांना आपण लिहून देत असतो. आणि अशा लोकांच्या बाबतीमध्ये 10 केसेसमध्ये जवळजवळ 8 लोकांचे लग्न सहयोगाने सांगेल त्या वेळात होतात, 2 लोकांचे लग्न उशिरा होतात, पण 100 एका दुसरं लग्न जर राहतोय, 100 बाकी जवळजवळ 98-97% लोकांची लग्न नक्कीच होतात. हा 98% अॅक्युरसी आहे. आणि लग्न काय, माझ्याकडे आलेल्या व्यक्ती लग्न झालं पाहिजे पहिला नियम. 8 लोकांची लग्न सांगितल्या वेळेत 2 लोकांची लग्न थोडी विलंबाने, आणि ते त्या श्रद्धेने, त्या विश्वासाने आणि त्या तन्मयतेने त्यांनी सांगितले तोडगे उपाय जर केलेत तर माझा विश्वास लग्न कार्य नक्कीच होतं. बरं. शेवटचे 2 प्रश्न घेऊयात. मला असं वाटतंय, कुंडली काढली, लग्न जमलं, पत्रिका पाहिली, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु लग्न मुहूर्तावर लागणं किती महत्वाचं आहे? डॉक्टर साहेब, अतिशय चांगला प्रश्न विचारलात. ज्यावेळी आमच्याकडे डिवोर्सपर्यंत किंवा मॅरेज डिस्प्यूट, मॅरेज प्रॉब्लेमचे विषय येतात, त्यावेळी हा विषय अतिशय गहन विषय मानला तो. मुलामुलीचे ग्रहमैत्री जमते, योनी जमते, घात नक्षत्र नाहीये, सगळं अलबेल आहे, तरी केस डिवोर्सपर्यंत आली. त्या दिवशी लग्न लागलेलं आहे, एक तर काढी मुहूर्त काढलेलं आहे की त्यांना सुट्टी पाहिजे, एखादा रविवारचा दिवस सुट्टी दिवस आहे, आमचे नातेवाईक यायला पाहिजे म्हणून हॉल मिळत नाही म्हणून हे लग्न लावलं जातं, ते अतिशय चुकीचं. सगळं तुमचं बरोबर आहे, पण तुमच्या घात नक्षत्रावर की घटित मुहूर्तावर जर लग्न लागलं तर अनेकदा डिवोर्स होतात. त्यामुळे मुहूर्ताला महत्व देणं गरजेचं आहे. आता पंचांगाच्या अनुषंगाने अनेक पंचांग करते आपल्या पंचांगामध्ये मुहूर्त देतात, तो शेवटचा मुहूर्ताची वेळ शेवटची मुहूर्ताची गोरस मुहूर्त संध्याकाळी 5:30 ते 6च्या सूर्यास्ताच्या 1-1.25 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही लग्न लावताय तर ते अतिशय सुलभ. म्हणजे पूर्वी संध्याकाळी, म्हणजे एकटेच माझं लग्न गोरस मुहूर्त झालं संध्याकाळच्या वेळेत झालेलं आहे, आणि पूर्वीचे मुहूर्त जवळपास संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेतच होत होती. आता दुपारी 12:30 वाजता, सकाळी 10:30 वाजता, दुपारी 3-3:30 वाजता असे लग्न होतात, आणि त्या लग्नात वेळेत पाळलं जात नाही. मग एखाद्या ब्राह्मणाने, एखाद्या गुरुजीने तुम्हाला मुहूर्त काढून दिला असेल आणि त्या मुहूर्ताचं पालन तुम्ही केलं नाही आणि यमघटा वेळ चुकून आली, गोंधळीत वेळ जर आली, तर मात्र तुमचे लग्न तुटतात, लग्न टिकत नाहीत, लग्नात कलह, विदुष्ट किंवा कुठेतरी नाराजीचं स्वर पुढे चालू होतात. त्याच्यामुळे लग्नाला मुहूर्ताला महत्व अतिशय देणं महत्वाचं आहे. आता तो गुरुजी तो तज्ञ ज्योतिषी जो मुहूर्त काढून देतोय, तर मुहूर्त एक चालतो 2.25 तास. त्या 2.25 तासाच्या दरम्यानच्या मधला जर सेंटर तुम्ही काढून घेतला तर तासभर जरी लग्न उशीर झालं तरी अडचण येत नाही. पण ज्या दिवशी लग्न लागणार आहे त्या दिवशीचा राहू काळ बघणं गरजेचं आहे. आता उदाहरण तुम्ही म्हणाल की रविवारच्या दिवशी लग्न करावं, तर रविवारी 4:30 ते 6 राहू काळ आहे,
आणि तुम्ही 6:30च्या नंतर लग्न करायचं आणि तुम्हाला 5 एखाद्या गुरुजींनी वेळ मुहूर्ताची काढून दिली 5:30ची, तर राहू काळात तो तुमच्या लग्नाचा वेळ नाही, तिथी असून सुद्धा चुकीच्या वेळात लग्न लागलंय आणि संध्याकाळचा गोरस मुहूर्त असूनही तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तर मुहूर्त मेढेला अतिशय महत्व देणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने द्यावं. तर तज्ज्ञ ज्योतिषाकडून तुम्ही त्याची वेळ काढून घेतली पाहिजे. आता काय होतं डॉक्टर साहेब, आता एखादा हॉल बुक करायचं आणि या अनुषंगाने आमच्याकडे 8-8, 10-10 तारखा घेऊन जातात, कारण त्याच्यात त्यांचं चूक नाहीये, कारण ह्या तारखेत नाही त्या तारखेत, त्या तारखेने त्या तारखेची त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. तर अशा केसमध्ये आम्ही दोन्ही कुटुंबाचे पालक दोघांना समोर एकत्र बोलून तो मुहूर्त आम्ही काढून देतो आणि मग सांगा ज्या दिवशी तुम्हाला एखादा हॉल पक्का झाला की मात्र त्या दिवसाची वेळ कोणती तुम्हाला पाहिजे ती सांगा, ती वेळ अपेक्षित आहे की नाही सांगू, त्या दिवशी शुभ वेळ किंवा शुभ मुहूर्त कोणता आहे तो सांगून आपण त्यांना वेळ काढून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण वेळेला महत्व देणं अतिशय गरजेचं आहे. वेळेला तुम्ही महत्व द्याल तर वेळ तुम्हाला महत्व देईल. किंवा आमच्या ज्योतिष भाषेमध्ये, धार्मिक भाषेत मुहूर्ताला काम झालं तर आयुष्यात मुहूर्तमेढ झाल्याशिवाय तुमच्या आयुष्यात कल्याण उदवद झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. खूप छान, खूप छान. मला वाटतं मग अशी आपण एक उपाय पाहिला, परंतु याच्यात सुद्धा मी पाहिलं तुमची पत्रिका आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला तुम्ही उपाय देता, वेगवेगळे खूप साधे उपाय देता, ज्यांच्यामुळे त्यांचं लग्न लवकर होईल आणि झालेलं लग्न सुखी समाधानी राहील. तर अशा ह्याच्यामध्ये अजून काही असे एकदम सर्वसाधारण उपाय 2-3 देऊ शकतो आपल्या प्रेक्षकांसाठी आपण, की ज्यांचं लग्न रखडलेलं आहे, इच्छित वर किंवा वधू ज्यांना मिळत नाही, अशा लोकांचं शुभविवाह लग्न घडून येईल? नक्कीच डॉक्टर साहेब, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कळेल असं आणि करायला सोपे असणारे उपाय. इथे म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि भाव महत्वाचा आहे. तर 16 सोमवार जर व्रत कराल तर अपेक्षित 16 सोमवारामध्ये तुम्हाला आपली पत्नी अथवा पती नक्कीच लाभेल. तुमच्या कुलदैवतेला जाणं शक्य असेल तर शक्य करावं. कुलदेवीला आणि कुलदेवतेला तुम्ही भेटून यावं आणि ऐपती म्हणून खणाने ओटी भरताय तो उपाय अतिशय लाख मोलाचा आहे. विशेष म्हणजे तुमच्या जवळच्या देवीच्या मंदिरात जर 7 पौर्णिमा ओटी भरताय तर अशा मुला अथवा मुलीचं लग्न नक्कीच होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीने किशोर म्हणजे कुमारावस्थेत नाही, पण लग्न सौभाग्य झाल्यानंतर ओटी भरायला तर त्याला अनुमती आहे. पण ते लग्न झालं नाही ते देवीला विनवणी करते की आई जगदंबे, माझं लग्न होते, सुवासनी म्हणून तुझी पुढची ओटी भरेल. असे लोकांना उपाय दिला तर 6-7 महिन्यामध्ये अनेक मुलीची लग्न झालेली आहेत. त्या मुलाने ओटी भरायला अनुमती नाहीये. बाबा माझी सौभाग्य ते सोबत घेऊन ये, तुझं मंगल कार्य झाल्यानंतर माझ्या बायकोच्या हातात तुझी ओटी भरेल, असं संकल्प घेऊन जर लग्न करताय तरी मात्र नक्कीच मंगल कार्य होतं. अनेकदा होतं डॉक्टर साहेब की सगळं जमलेलं बैठक पॉझिटिव्ह उठत नाहीये. तर मग सांगितलं सुपारी आणि हळकुंड एकत्र भांडून त्याशी बैठक तुम्ही बसणार आहे तर आपल्या देवघरात ठेवताय तर आपल्या मुलामुलीचं लग्न करायची ती बैठक उत्तमरित्या आनंदाने आणि निर्विघ्नपणाने उठते, असा आतापर्यंत माझा 27 वर्षातला अनुभव आहे. त्यामुळे हे सात्विक उपाय जर तुम्ही काय करताय तर माझा विश्वास आहे कल्पनेक्षा चांगला जोडीदार तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि या अधिक माहितीसाठी आमच्या ऑफिसला फोन कराल तर विना खर्चिक उपाय फोनवर तुम्हाला दिले जातील. पण शेवटी पुन्हा सांगेल की तुमची श्रद्धा, भाव आणि तुमचा विश्वास ज्याच्या बुद्धीला पटेल, ज्याला करणं शक्य आहे त्याने जे उपाय करावेत. आम्ही कोणाला आग्रह मात्र करत नक्कीच नाही. खूप छान, खूप छान. म्हणजे असे छोटे उपाय म्हणजे अगदी भावना शुद्ध ठेवून केलेले उपाय फळतातच, हा माझा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे खूप छान आहे. म्हणजे हे उपाय किंवा आत्ता संपूर्ण पॉडकास्टमध्ये आपण ज्या गोष्टींवरती फोकस करण्याचा प्रयत्न केला की कुंडली काय असते, काय कुठलं पाहिलं पाहिजे, कुठल्या गोष्टी गैरसमज या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्याचा प्रयत्न आजच्या या पॉडकास्टमधून आपण केलेला आहे. काही आहे गुरुजी की सांगण्यासारखं जे राहिले आपलं विचारण्यातून आणि आत्ता सांगायचं आहे आपल्याला? अनेक आता लाल किताब थोडं मार्केटमध्ये जास्त आहे तर घरात करावयात सरळ साधे सोपे तोडगे आम्ही लाल किताबच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. हे लाल किताबची कुंडली आहे आणि लाल किताबची कुंडली तुम्हाला हवी असेल तर करावयात सरळ साधे सोपे तोडगे हे आम्हाला न भेटता अप्रत्यक्षरित्या आपल्या घरी कुरिअरने पोस्टाने मागवू शकता. हे नक्की सांगेल. तुमच्या मनात जे काही प्रश्न नाहीत अशा आमच्याकडे असंख्य प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची लिस्ट आमच्याकडे असते. ह्यापेक्षा कमी अधिक असणाऱ्या प्रश्नांची तुमच्या पत्रिकेला जेवढे आहेत तेवढे ह्यांची उत्तरे तुम्हाला देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तेवढं करा. आमचं पुण्यात सदाशिव पेठेत तर मुंबई घाटकोपऱ्यात कार्यालय आहे. इथे येऊन जर प्रत्यक्ष भेटताय, तुमच्या व्यक्तिगत मार्गदर्शन घेत आहे तर विवाहासाठी किमान 1 तास लागतो. आता ब्रॉडकास्ट चालले 1 तासामध्ये. डॉक्टर साहेबांच्या मनात जे प्रश्न आले, त्यांना समाजातल्या त्रुटी ज्या जाणवत होत्या त्या अनुषंगाने हा आपला काचचा कार्यक्रम झाला. पण तुमच्या व्यक्तिगत मनातले काय प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्हाला समजावण्यासाठी आई, मुलगा अथवा मुलगी किंवा जे घरातले जे कुटुंब विवाह ज्याचं करायचं आहे ह्याने प्रत्यक्ष भेटायला येतात तर तुम्हाला पाऊण तास ते 1 तास एका कुंडलीसाठी वेळ दिला जातो. विवाहासाठी, करिअरसाठी नाही पण विवाहासाठी. तर तुम्ही प्रत्यक्ष आपल्या मुलीचं कल्याण करण्यासाठी ह्या शास्त्राचा नक्कीच
उपयोग करून घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यात कल्याण नक्कीच करून घेऊ शकता. नक्कीच. आणि त्यासाठी सरांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील किंवा त्यांचा पत्ता असेल ते सगळं आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तिथून तुम्ही सरांपर्यंत त्यांच्या ऑफिसेसपर्यंत पोहोचू शकता. आणि बाकी जसं सरांनी सांगितलं त्यांच्या काही लिंक्स ज्या बुक्सशी रिलेटेड असतील त्यासुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. सर, पुन्हा एकदा खूप छान असा अनुभव आला. कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान. तुमच्यावर हा सौभाग्याचा योग की तुमच्यावर दुसरा आपला कार्यक्रम करतोय आणि उत्तर होतो तुमच्याही राजमंचाला अशीच गती, प्रगती, यश, ऐश्वर्य लाभो. आणि योगावर आपला ह्याच स्टुडिओचा हा पहिला नवीन स्टुडिओचा हा नवीन स्टुडिओ आहे आपला. आणि या नवीन स्टुडिओचा सरांसोबतचा पहिला पॉडकास्ट आहे, म्हणजे या नवीन स्टुडिओचा. आणि मी पण लकी आहे किंवा खूप छान वाटलं मला की माझे आवडते गेस्ट आज या पहिल्या पॉडकास्टसाठी इथे आलेले आहेत. तुम्ही सुद्धा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगायचे, कमेंट करा. जे चांगलं असेल ते इतरांपर्यंत पाठवा. आणि तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. विवाहाशी रिलेटेड किंवा या संपूर्ण पॉडकास्टशी रिलेटेड तुमच्या मनात जेही प्रश्न येतील ते कमेंटमध्ये जर टाकले तर आपण सरांकडून त्यांची उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. किंवा अजून तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. आपण पुन्हा सरांना या मंचावरती बोलून पार्ट 3 या मंचावरती पुन्हा करूयात. आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बरेच लोक पॉडकास्ट पाहतात, सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही केलेला एक सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी हिंमत देतो, ताकद देतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा. आणि जे तुम्हाला मिळालेलं नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते इतरांसोबत शेअर करत जा. ते पुण्याचं काम असतं. थँक्यू सो मच. जय माता दी. जय माता.